100 कोटी घेतले होते. बंड आणि क्रांतीला बदनाम करू नका. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कधी स्वातंत्र्याच्या काळात किंवा इतरत्र कोणतेही बंड किंवा क्रांती केली नसल्यामुळे त्यांना बंड आणि क्रांतीची व्याख्या माहीत नाही. हां, बंड केलं म्हणे, बंड केलं, यांचं बंड. कसलं बंड? बंडही नाही, फूटही नाही. यांनी स्वतःला बाजारात उभं केलं विकण्यासाठी, बोली लावायला सांगितली, बोली लागली, ते निघून गेले. तुम्हाला आजची गंमत सांगतो. अजूनही हे लोक मुंबईत नाही आहेत. यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे. तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखीन 25-25 कोटी रुपये देतो. पण तुम्ही आता गोंधळ घालू नका. एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25-25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ, असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे. यांच्याकडून तुम्ही बंडाची किंवा विचारांची काय अपेक्षा करता? त्यांच्या मतदारसंघात प्रेतयात्रा काढतायत लोक. हे बिळात लपून बसलेले आहेत. बरं, हे बाहेर पडू शकत नाही. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहेत. का? तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, तुम्ही काय पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना. मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था ढासळली आहे या महाराष्ट्रामध्ये. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केलीत, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतलेत. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर एक करा. माझं त्या भाजप जे लोक त्यांचं जे काय समर्थन करतात त्या गद्दारीचं ना, मी काल सांगितलं आहे आणि सगळ्यांचं माझ्या पक्षाच्या वतीनं मी सांगतो. अर्धा तास फक्त ईडी CBI मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होते आणि